सी द व्ह्यू गाईज. तर रडत होते ती की मला नाही जायचं, मला इंजेक्शनची भीती वाटते, त्यांनी उगाच इंजेक्शन दिलं तर. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल. सो फ्रेंड्स, मी आज तुम्हाला माझा डेली रुटीन दाखवणार आहे. सकाळी 5:30 AM ते रात्री 11 PM पर्यंत मी काय काय करते. मी आता आहे 11th स्टँडर्डला आणि माझे कॉलेज स्टार्ट होते 7:30 आणि एंड होते 12:30 ला. सो मी आता रेडी होणार आहे कॉलेजसाठी. आता तर 5:30 वाजले आहे, पण मला उठायला 5:45 वाजून जातात, कारण माझी झोपच जात नाही लवकर. बट आज व्लॉग करायचा होता म्हणून मग जर आज मी लवकर उठले आणि सो आता मी रेडी व्हायला जाणार आहे. सो रेडी झालं भेटूया. रेडी झाले आहे स्कूलसाठी आणि आता मी जाणार आहे स्कूलला बसने. सो फ्रेंड्स, टाइम आहे म्हणून मग मी तोपर्यंत ग्रॅटिट्यूड लिहिते, कारण ग्रॅटिट्यूड खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या लाईफमध्ये. मी ग्रॅटिट्यूड लिहून घेते. सो फ्रेंड्स, माझे ग्रॅटिट्यूड झाले आहे. तुम्ही आता दाखवते. माझी हँडरायटिंग व्यवस्थित करा, कारण उशीर झाली म्हणून फास्ट लिहिलं आहे. तर माझी हँडरायटिंग खूप चांगली आहे, म्हणजे मला तरी आता वाटतं की माझी हँडरायटिंग चांगली आहे. ह्याच्यामुळे खूप जास्त हे घाईघाईमध्ये लिहिलेलं आहे. सो आता 6:30 झालं आणि आपण स्कूलसाठी निघू. मी घरी पोहोचले. आता मी लिफ्टची वाट बघते, आता येईन. सो फ्रेंड्स, मी घरी पोहोचले आणि हे बघा, ही काल फादर्स डे होतं म्हणून केक आणलं होतं आणि आता केक खाते आणि इकडे टीव्ही चालू आहे. सो फ्रेंड्स, मी आता फ्रेश होते, मग तुम्हाला फ्रेश झाल्यावर भेटते. सो फ्रेंड्स, मी आता फ्रेश झाली आहे आणि आता मी जेवण करणार आहे. मी जेवणार आहे डोसा आणि बटाट्याची भाजी. सो मी आता जेवण करून तुम्हाला भेटते. जेवण झालंय आणि आता मी अभ्यास करणार आहे. त्याच्या आधी मी माझा स्टडी टेबल आवरून घेते, मग अभ्यासाला बस. सो फ्रेंड्स, मी माझा स्टडी टेबल क्लीन केला आहे आणि मी आता अभ्यासाला बसणार आहे. मी तुम्हाला स्टडी टेबल दाखवते माझा. हे बघा, तसं तर मी जास्त पसारा ठेवत नाही, कारण क्लीन असलं ना मग माझं अभ्यासात मन लागतं. सो मी फक्त एवढीच गोष्टी ठेवली जे मला लागणार आहे. जर काय दुसरं काय लागलं तर मग मी नंतर घेऊ शकते. अँड गाईज, दिस इज माय विजन बोर्ड. आणि हे तुम्ही बघू शकता बोर्डवरती टेबल वगैरे काय काय लिहिलेलं आहे. सो आता मी अभ्यासाला बसणार आहे. मी पहिलं आता गॅलरी खोलते ताकि फ्रेश एअर येईल आणि आता मी अभ्यासाला बस. सो फ्रेंड्स, मी आता अभ्यासाला बसली आहे आणि मी आता माझे लेक्चर्स बघणार आहे. आणि कारण मी जॉईन केलं आहे ऑनलाईन PW क्लासेस, जे ही एक अशी प्लॅटफॉर्म आहे जिथं टीचर्स खूप डेडिकेटेड आहेत आणि हार्डवर्किंग आहेत. एवढं छान शिकवतात की सगळे कन्सेप्ट क्लिअर होतात. सो आता मी अभ्यासाला बसते, मग तुम्हाला भेटूया अभ्यास झाल्यानंतर. सो फ्रेंड्स, मी आता अभ्यास केला, पण मला आता थोडी झोप येते, म्हणून मग मी आता कॉफी बनवणार आहे आणि मग परत मी अभ्यासाला बस.
आता परत अभ्यासाला घेतला आहे. मग आता मी अभ्यास करून परत भेटते. सो फ्रेंड्स, मी आता अभ्यास करत होते आणि माझ्या बहिणीने मला बोलवलं बाहेर आणि ती मला एवढे चांगले क्लाउड्स दाखवले की तुम्हाला क्लाउड्स दाखवते बघा. किती भारी दिसतंय ते. ओ माय गॉड. तुम्हाला सांगते, आम्हाला क्लाउड्स बघायला, अशी सिनरी बघायला एवढे आवडतात की काय बोलू. सो तुम्ही बघितलं किती भारी व्ह्यू आहे. सो गाईज, मी परत अभ्यासाला आली आहे आणि मी आता अभ्यास करणार आहे आणि त्यानंतर मग आपण भेटूया. सो फ्रेंड्स, मी आता अभ्यास करून उठले. सो आता फ्रेश व्हायला मी आता डान्स करणार आहे आणि मग डान्स केल्यानंतर मी एक्सरसाइज करणार आहे आणि मग परत फ्रेश होऊन मी अभ्यासाला बसणार आहे. फ्रेंड्स, ही पोरगी आता आजारी आहे. 6:30 वाजल्या, तिचं खाली जायचं टायमिंग झालं आणि खाली करायला चालली ही. तर तिला मी किती वेळेस बोलले नाही नाही, तरी पण बोलते मी अर्धा तास जाईन. फ्रेंड्स, माझी डान्स झाला आहे, एक्सरसाइज झाली आहे आणि आता मी आडीला पण घरी बोलवलं आहे कारण ती आजारी आहे आणि तरी पण ती खाली गेली. मग मी तिला बोलले की फक्त हाफ एन आवर जा. तर मग आता तिला बोलवलंय कारण आता 7-8 झालेले आहेत, ऑलमोस्ट अर्धा तास झालेला आहे. ती 6:30 वाजता गेली ती खाली. मग ती आता घरी येते. मग ती पण आता अभ्यासाला बसणार आहे परत आणि मी पण अभ्यास करून घेणार आहे. मग अभ्यास झाल्यावर भेटूया. फ्रेंड्स, ही आजारी आहे, तिला ताप आलेला आणि सर्दी झालेली आहे. आता पप्पा बोलते की आपण हॉस्पिटलला जाऊन येऊ. राहून दे. आणि पुढच्या वीक पासून हिचे एक्झाम स्टार्ट होत आहेत आणि ही आजारी पडली आहे म्हणून अजून वाढायला नाही, म्हणून पप्पा बोलले आपण हॉस्पिटलला घेऊन जाऊ हिला, कारण हिला ताप आणि सर्दी झालेली आहे. तर ही घाबरते की मला नाही जायचं, मला इंजेक्शन देतील. गाईज, मी तुम्हाला अगोदरच बोललो की उदबत्ती फेकून छान आहे. राहून दे आयडू. आता रडत होती ती की मला नाही जायचं, मला इंजेक्शनची भीती वाटते, त्यांनी उगाच इंजेक्शन दिलं तर. भीती नाही वाटत, पहिलेच सांगते मी. अच्छा अच्छा. सी माय मसल. हे बघे मस्त. फ्रेंड्स, ही आयडी मला परत दाखवतीये. Guys, see this! Look it! God. हॅलो फ्रेंड्स, माझा अभ्यास झाला आहे. तर मग मी आता देवपूजा करणार आहे आणि मग मेडिटेशन, कारण मेडिटेशन खूप इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. सो मी देवपूजा झाल्यानंतर मग मी मेडिटेशन करणार आहे. तर मेडिटेशन करून भेटूया. सो फ्रेंड्स, देवपूजा झाली, मेडिटेशन झालंय, त्यानंतर मी मॅथ्स पण केलं थोड्या वेळ आणि आता जेवणार आहे. सो जेवायला आहे शेवभाजी, चपाती आणि आमरस. मग आपण आता जेवण झाल्यावर भेटूया. फ्रेंड्स, माझं जेवण झालं आहे आणि आता मी जाणार आहे खाली डायजेशनसाठी वॉकिंग करायला आणि वॉकिंग झाल्यानंतर मी सायकलिंग पण करणार आहे. चला मग खाली. माझी सायकलिंग झाली आहे आणि मी आता वरती आली आहे. तर आता मी पाणी पिऊन झोपणार आहे कारण उद्या सकाळी परत लवकर उठायचं आहे. तर मग जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर मग लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मी आता हा व्लॉग इथे सेंड करते. सो बाय.